नमस्कार. आता आपण पाहत आहोत पंढरी महात्मा अध्याय 30वा आणि अध्यायाच्या सुरुवातीलाच आपण जे पांडुरंग अष्टकामधील अष्टक म्हणतो त्याचा पुढचा भाग. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. मराठीमध्ये फिरे सर्वव्यापी करी वेणुनादा, हसू गोड दे धेनु तांड्या समोदा, लीला दाविन्या गोपवेशा स्वीकारी, परब्रह्मरूपी नमोहा मुरारी. जो सर्वव्यापी आहे, जो मुरली वादन करत सर्वत्र संचार करतो, आपली लीला दाखवण्यासाठी त्याने गोपालकाचा वेश धारण केला आहे. जो गायीच्या कळपाला आनंद देतो, ज्याचे हास्य मधुर आहे, अशा परब्रह्मस्वरूपी पांडुरंगाला मी भजतो, त्याला नमन करतो. श्री गणेशाय नमः. आता या अध्यायामध्ये गयासुराची कथा आहे. कवी श्रीधर म्हणतात, या अध्यायात मी तुम्हाला गयासुराची कथा सांगणार आहे. पूर्वी रुद्राच्या क्रोधापासून एका असुराचा जन्म झाला. त्याचे नाव गयासूर. तो अत्यंत भयानक आणि क्रूर होता. त्याचा देह विस्तीर्ण, लाल रंगाने रक्ताने माखल्यासारखे त्याचे केस, कराकरा वाजणाऱ्या दाढा, वज्रासारख्या मुठी, काळा रंग आणि निखाऱ्यासारखे डोळे. या गयासुराने देवांना आणि इतरांना प्रसन्न करून घेतले आणि हवा तो वर मिळवला. वरप्राप्ती होताच तो अधिक उन्मत्त झाला. या असुराने देवदेवता, ऋषीमुनी या सर्वांना अगदी सळोकापळो करून सोडले. त्याच्या भीतीने प्रत्येकजण दूर पळू लागला. सर्व देवदेवता, ऋषीगण ब्रह्मदेवाला शरण गेले. ब्रह्मदेवाने सुद्धा त्या सर्वांना सोबत घेऊन सरळ आपले विष्णू भगवंताकडे धाव घेतली. विष्णू ब्रह्मदेवास म्हणाले, चला ब्रह्माजी, तो गयासूर नेमका कोठे आहे, कसा दिसतो, काय करतो ते मला दाखवा. तेव्हा ब्रह्मदेव नारायणास त्या गयासुराचे जवळ घेऊन आले. तो श्रीहरी पाहतात तो काय, तो गयासूर हा खरोखर आपल्या तपोसाधनेमध्ये मग्न होता. भगवंतांनी त्याला हलकेच हाक मारले आणि म्हणाले, हे तपोनिधी, तुझ्या तपावर मी प्रसन्न होऊन आम्ही दोघे तुला वरदान देण्यासाठी आलो आहोत. बोल, तुला काय हवे, तुझी काय इच्छा आहे. त्यावर गयासूर म्हणाला, देवा, माझी अशी इच्छा आहे की माझा हा देह पावन आणि पवित्र व्हावा. तेव्हा त्या गयासुरास समजावीत देव म्हणाले, जर का तू तुझे शरीर हे जर उपकारासाठी समर्पित केलेस तर ते तुझे शरीर अत्यंत पावन आणि पवित्र होईल. तेव्हा ब्रह्मदेवाकडे सूचक नजरेने पाहत देव म्हणाले, हे असुरराज, तू हा पवित्र देह जर आम्हा देवांना एक महान यज्ञ करण्यासाठी देशील तर तुझ्या देहावर केलेल्या यज्ञाने तू सर्वश्रेष्ठ ठरशील. बोल, आहे का तुझी तयारी. देवांनी असे विचारावयाचा अवकाश. त्याबरोबर देवकार्यासाठी गयासुराने आपला देह श्रीचरणी धाडकन टाकून दिला. गयासूर धरणीवर आडवा पडला. तो भाग दिंडीरवनाचा होता. मग सर्व देवदेवतांनी त्याच्या देहावर एक मोठा यज्ञ केला. तो यज्ञ जवळजवळ 1000 वर्ष चालला. त्या काळात गयासुराने हलवू नये, आपला देह हलवू नये, धर्मकार्यात विघ्न येऊ नये म्हणून देवाने मोठे मोठे पर्वत आणून ते गयासुराच्या शरीरावर ठेवले, त्याला दडपून टाकले. ही गोष्ट हळूहळू गयासुराच्या लक्षात आली, पण तोवर फार उशीर झाला होता. जसा का तो देवांचा यज्ञ पूर्ण होत आला तसे गयासुराने आपले मस्तक हलविण्यास प्रारंभ केला. तेव्हा मोठ्या चपळाईने विष्णूंनी त्याचा बंदोबस्त केला. त्याने मोठे मोठे पर्वत आणून ते त्याच्या अंगावर जागोजागी ठेवले. त्यास चारी बाजूनी दडपून यज्ञाची पूर्तता करण्यात आली. यज्ञ पूर्ण झाला. गयासुराचा देह त्याच्या अपेक्षित वरदानाप्रमाणे अत्यंत पुण्यवान झाला. ते पावित्र त्याच्या देहाला परोपकाराने प्राप्त झाले. शेवटी गयासुराने श्रीहरीकडे हेच मागणे मागितले, देवा, तुझे हे चरण माझ्या मस्तकावर असेच राहू देत. भगवान शिवपार्वती सांगतात, एका असुराने देखील स्वतःच्या जन्माचे कसे सार्थक करून घेतले हे सांगणारे हे गयाख्यान जे श्रद्धेने वाचतात, ऐकतात,
त्यांचे कल्याण होते आणि श्रीहरी त्यांचेवरती कृपा करतो. श्री गणेशायन महा. पार्वती म्हणे हरा, पूर्वी गया नाम महासूर, त्याचा क्रोध तो घोर उत्पन्न झाला तेथुनी. केश त्याचे ऊर्ध्व रक्त वर्ण, महाभयानक कराळ वदन, हनवटी विशाळ धूम्रवर्ण, कल्पांत काळ जैसा पै. तेणे ब्रह्मादी देवगण, इंद्र चंद्र नारायण, अष्टदिक्पाळ भुवन, भ्रमणचक्री पाडिले. जैसे आकाशी पक्षी हिंडती, तैसे देव चौकडे पाहती. इंद्र भ्रांत झाला चित्ती, रावया वस्ती स्थळ नाही. मग ब्रह्म्यासी शरण, इंद्रादी देव सकळ जाण, सकळ मुनी प्रजा संपूर्ण, ब्रह्मयासी बोलती. गयासुरे गांजिले थोर, पदे हरितली समग्र, आता काय आमचे अधिकार, प्रलय थोर मांडिला. विष्णू नाभा तुझ नमन, विश्वकर्मा तू कमळासन, पितामहा तू चतुरानन, गयासुरे गांजिले. झडकरी यज्ञ करी आता. मग यज्ञ हा यज्ञ नाही, यज्ञ म्हणजे प्रयत्न आणि यज्ञ म्हणजे यज्ञ. मग सांगा ते घेऊन देवा समजता, तेव्हा शरण वैकुंठनाथा समग्र देव पावले. जय वैकुंठ विहारा, जगन्निवासा कमलावरा, त्राहे त्राहे गदाधरा, भक्तीत छळा धावे का. भगवंत म्हणे ब्रह्मया, वत्सा तुझं काय कारण यावया. मग ब्रह्मदेवे समस्त क्रिया गयासुराची सांगितली. गयासुरे प्रलय केला, यम यम पुरेहुनी पळविला. इंद्रचंद्र पद टाकून गेला, सूर्याचा रथ चालो नेदी. चतुराननास म्हणे हरी, काही भय न धरी अंतरी, तो असुर कोठे काय करी, झडकरी मज दावी का. ब्रह्मा म्हणे तप दारुण, करीत बैसला निर्वाण. मग सांगा ते येऊन चतुरानन, हरी आपण उठिला. मग ब्रह्मा आणि श्रीहरी जेथे गयासुर तप करी, तेथे येऊन झडकरी पुढे उभे ठाकले. ब्रह्मा म्हणे गयासुरा, महातपस्वी या चतुरा, तुझ प्रसन्न झालो वीरा, वर आता मागरे. गयासुर म्हणे तये वेळा, जरी दोघे प्रसन्न झाला तमजला, तरी वर पाहिजे दिदला, जे मी मागेन तुम्हा ते. सकळ तीर्थे देवयज्ञ, गंगा पृथ्वी सर्व भुवन, याहुनी माझे शरीर पावन, करी आता ये वेळे. मग ब्रह्मा आणि नारायण बोलते झाले संतोषून, तुझा देह होईल पावन, सर्वोपकारा कारणे. ऐसा त्यास देऊनीवर, क्षीराब्दीस गेला कमलावर, सत्यलोकास सत्वर, सत्यनाथ पै गेला. मग गयासुरे उठून, लोक पिडले संपूर्ण, सर्व देव पदे टाकून, पळते झाले ते दवा. मागुती सकळ देवासी शचीनाथ, ब्रह्मयासी शरण येत. म्हणते गयासुरे आकांत, थोर मांडला मागुती. तो आम्हास अधिकार दिले सकळी, ते आता तुझे तूच सांभाळी. गयासुरे मांडली हाळी होळी, त्रैलोक्याची एकदाची. मग ब्रह्मदेवे साचार, विष्णूस श्रुत केले समग्र. मग बोलला श्रीधर, ब्रह्मया पती ऐका ते. म्हणे त्यापाशी जाय सत्वर, म्हणावे तुझे पवित्र शरीर, वरी यज्ञ करावया साचार, ठाव देई आम्हासी. मग सांगा ते घेऊन ब्राह्मण, यज्ञ सामुग्री संपूर्ण, घेऊन गेला चतुरानन गयासुराजवळी पै. म्हणती गयासुरा अवधारी, शुद्ध स्थळ नसे ये धरित्री, तरी तुझ्या शरीरावरी यज्ञा लागे ठाव देई. वचन ऐकता गयासुर, संतोषला तेव्हा अपार. म्हणे आजी जन्म सुफळ साचार, तप समग्र फळाले. म्हणे धन्य चतुरानना, तू ठाव मागसी करावयासी यज्ञा, तुम्हा सर्व लोकरक्षणा, कारण आला कळले ते. ब्रह्मा म्हणे तुझं प्रसन्न झाला पूर्वी रमारमण, त्याने पाठवले मज लागून, तुझ प्रती पवित्रा. तू महाराज उदार, तुझे पवित्र परम शरीर, पृथ्वी उच्छिष्ट समग्र, म्हणून आलो तुझ पाशी. गया म्हणे धन्य माझे जिणे, मज प्रार्थिजे चतुरानने. धन्य म्हणे काळतेने शरीर टाकले धरित्रीवरी. तेव्हा गयासुर खाली पडला, पृथ्वी धडाडली ते वेळा,
शेषाचा माथा दडपला, सत्य पाताळे दणदणली. दिग्गज झाले भयभीत, म्हणती पृथ्वी रसा तळा जात. कुर्मपाठी सावरीत, वराह दात सरसावी. दिंडीरवणी उभा होता, तो तेथून पडला पालथा. ईशान्य कोणी गेला माथा, वाराणसी आली पलीकडे. त्याच कटिप्रदेश समग्र पडला दिंडीर वनात. गोमांतक पर्वत पाय लागले तेथे. आता किती तो मोठा राक्षस आहे बघा, की त्याचं शरीर, तो उभा होता दिंडीर वनात, तिथनं तो धपकन खाली पडला. त्यानं आपलं शरीर दिलं यज्ञ करण्यासाठी. मग त्याचं ते वाराणसीच्या पलीकडे गेलं डोकं. मग बरोबर गया तिकडं आहे ना बघा, गयेत आपल्या पूर्वजांचं सगळ्या श्राद्ध आपण करायला जातो. आणि त्याचा मधला कटिप्रदेश आहे ना, तो दिंडीर वनात पडला आहे. आणि त्याचे पाय जे आहेत ते गोमांतक पर्वत म्हणजे गोव्याच्याही पलीकडे कुठतरी त्याचे पाय गेलेले आहेत. एवढा मोठा तो महाप्रचंड राक्षस होता. शिरावरी महायज्ञ करता झाला चतुरानन. 1 संवत्सर पूर्ण पूर्णाहुती पै झाली. द्रव्याचे पर्वत लुटले, ब्राह्मण समस्त सुखी केले. मग अवभृत स्नान ते वेळे, करता झाला ब्रह्मदेव. सकळ ब्राह्मणी करुणी स्नान, करती यज्ञासी प्रदक्षिणा. तो शिर हलवी संपूर्ण, गयासूर उठावया. ते देखून ऋषीधर, म्हणती उठतो की आसुर. पुरती प्रलय थोर, आणि वार मांडिला. म्हणती न उरे त्रिभुवन, मग हरिता धावा चतुरानन. करता झाला संपूर्ण, म्हणे धाव पाव गोविंदा. उठतो की हा गयासूर, तू भक्तवत्सल उदार. चाल चाल सत्वर, त्रिभुवन बुडविला हा. दैसे गुराचे पाळे भोवत, एक गुराखी पिटीत. तैसे देव समस्त, पळती या ते देखता. का भैरी ससावना उठता, प्रलय होय पक्षा समजता. एक व्याघ्र देखता, आजा पळती चहूकडे. तैसेच होईल आता, धाव धाव वैकुंठा. मग तो रमानाथ तत्वता प्रगट झाला ते वेळी. हरिस म्हणे चतुरानन, आज्ञेने तुझ्या केला यज्ञ. पर्ह्या करतो उत्थान, उठावया मागुती. मग सकळ जे का पर्वत, त्यास म्हणे रमानाथ. याचे हातपाय समस्त, दडपावरी बैसोनी. ऐसे आज्ञा होता ते वेळा, विंध्याचल वेगे धाविंदला. तो पृष्ठीवरी बैसला, स्कंद दोन्ही व्यापुनिया. तो त्र्यंबकी ब्रह्मगिरी सत्य, तेरे दडपिला वामहस्त. श्रीशैल्य शेषाद्री पर्वत, ते सव्यास्त रगडीला. पायापशी गोमंतका चळ, आता कटिप्रदेश सकळ. तो बैसला अचळ, दिंडीर वनामध्ये. तो पंढरी समीप जाण, पुष्पावती संगमी पूर्ण. दोन्ही पाय जोडून नारायण उभा ठाके. द्वारकेहून आला वनमाळी, तेव्हा पुष्पावती संगमस्थळी. गाई गोपाळ ते वेळी उभे केले ते ठाई. त्याने वाजविला वेणू शुद्ध, म्हणून म्हणती वेणुनाद. गयासुराचा कटी प्रसिद्ध, म्हणून वरी उभा ठाके. 87 योजने माझरुंद, गयासुराचा आहे सहज. म्हणून त्यावरी आदोक्षज, पद जोडणी उभा ठाके. सकळ देव आले, तेही भावे भोवते ठाकले. अद्यापि ती पाऊले, वेणुनादी स्वयंभ. जोडले ते समपद, ते विष्णू चरण प्रसिद्ध. वरकड देवाची पदे शुद्ध, भोवताली उमटली. तेथे उभे होते गायी भार, ते अद्यापि दिसती खूर. गोपाळांची पदे समग्र, ठाई ठाई दिसती पै. तेथे गोपाळ वेणू वाजविती, भक्त भाविक कानी ऐकती. अद्यापि वेणू घेऊन हाती, रमापती उभा असे. आता त्याच्या डोक्यावर तुम्ही यज्ञ करताय, आणि एवढी पूर्ण वर्षभर चालला तो, का कितीतरी वर्ष चाललाय तो यज्ञ जवळजवळ. आणि मग आता तो डोकं हलवायला लागला ना. शेवटी त्याला वाटलं झाला. ह्याने अवभृत स्नान केलं, म्हणजे यज्ञानंतर जे अवभृत स्नान असतं, स्नान करतात त्याला अवभृत स्नान म्हणतात, ते केलं. त्या ब्राह्मणाने पण केलं. मग ह्याला वाटलं झालं, पण हा डोका हलवायला लागला. आता अर्धवट यज्ञ झाला की त्याचं हे पण वाईट परिणाम पण असतात ना. तर ब्रह्मदेव लागला ह्याचा धावा करायला. धाव धाव बाबा, हा काहीतरी आता डोकं उचलतोय, आणि मग सगळा हा हक्कारच माजल. मग विष्णू आला धावत धावत. काय झालं तर म्हणे बघ, ह्याने अनिवार मांडला, आता हा डोकं उचलतोय. मग तसा बहिरी ससाना नावाचा जो आहे बघा, ससाना माहिती आपल्याला, तो पक्ष्यांची शिकार करतो. तो उठला की पक्षी जागोजागी पळतात. वाघ आला बघितला की बोकड गाई वासरं पळतात.
तसं त्याचा धावा घ्यायला सगळे देव इकडे इकडे धावायला लागले त्या यज्ञातनं उठून. मग तो आला म्हणे काय झालं, असं असं झालंय. मग त्याने पर्वतांना आज्ञा केली की आता ह्याला दडपा चारी बाजूनी. मग काय केलं, प्रत्येक पर्वत आला, विंध्याचल आला पाठीवर बसला, स्कंदावर दोन्ही म्हणजे दोन्ही हाताने पाठ असं धरून. त्र्यंबकेश्वर मधला ब्रह्मगिरी आला तो डाव्या हातावर, शैल्य पर्वत आला उजव्या हातावर. हा विंध्याचल बसला दोन्ही खांद्यांवरती, आणि पायावरती गोमंतकाचा पर्वत आला तो बसला कटिप्रदेशवर. आता मग पांडुरंग स्वतः उभा होता ना, आता मधला भाग उरला आहे. त्यानं तिथं पुष्पावती संगमावरती गाई गोपाळ पण उभे होते त्यासोबत, वेणू वाजवले आहे म्हणून त्याला वेणुनाद म्हणतात त्या ह्याला. आणि मग गयासुराचा जो कमरेचा भाग आहे त्याच्यावरती गोपाळ स्वतः उभा राहिला, त्याची पावलं आहे तिथं, यांची खुरं पण आहेत. मग ते गोपाळपुरा जो भाग आहे बाहेरचा, गोपाळ वेणू वाजविती अद्यापी वेणू घेऊन रमापती उभा असे, विष्णुचरण म्हणतात त्या भागाला. ते बाहेर आहे पंढरपूरच्या, आणि मला वाटतं कार्तिकामध्ये देव आहेत ना विष्णुपदावर जाऊन राहतात तिथं, असं एक तिथली पंढरपुरातली आख्यायिका आहे. मग सगळे तिथं उभं राहिले, गाई गुरं सगळेच त्याच्या पाठीवरती जाऊन बसले की याला आता उठता कामा नाही. तेथे वेणुगोपाळ वाजविती भक्तभाविक कानी ऐकती, अद्यापी वेणू घेऊन हाती रमापती उभा असे. अद्यापी वरी तेथे आला, मग लक्ष्मीपासी उभा ठाकला, मग पुंडलिकावर दिदला उभा राहिला समपदी. गयासुराचा माझ येथे म्हणून पद जोडले पंढरीनाथे. माझ म्हणजे कमरेचा भाग, माझ म्हणजे मस्ती नव्हे इथं, तर माझ म्हणजे कमरेचा रुंद भाग आहे म्हणून त्यानं दोन्ही पाय समपद जोडले एकमेकाला, वजन देऊन उभा राहिला त्याला. मग बळे मागू त्याने गयासुर शिर पूर्ण उचली. गयासुराचा माझ येते म्हणून पद जोडले पंढरीनाथे, त्यावरी काळ भवते गयासुर शिर उचले. पुन्हा बळे मागू त्याने गयासुर शिर उचले पूर्ण, मागुता यज्ञ चतुरानन आरंभित शिरावरी. शिरावरी दडपून बसले सगळे देवगण, ब्रह्म उमारमण इंद्र ब्रह्मा उमारमण ऋषीही बैसले. सागर सरिता समस्त तेही शिरावरी बैसत, सागर सरिता समस्त आणि गिरीवरी बैसत, तरी मागू ते शिर उचलित नगंत दैत्य तुक्याचे. मग किती प्रबळ होता बघा, त्या डोक्यावर पाठीमागनं पालता पडलाय, तो पाठीवर यज्ञ चाललाय, त्याच्या डोक्यावर सागर सरिता सगळे देव, गोपाळ एकटा बसलाय कमरेवर उभा राहिलाय कटी, बाकी सगळे डोक्यावर बसले, तरी पण हा पुन्हा 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 डोकं हलवतोय, म्हणजे त्याची ताकद किती होती बघा. मग यमपुरीची धर्मशिळा यमे आणली तय वेळा, ते अत्यंत विशाळा शिरावरी ठेविली. वैवस्वत मनुचे वेळे मागुती शिर हलविले, मग भगवंते तय वेळे पदमस्तकी ठेविले. ब्रह्मांडाचा भार समग्र वरी घालीत श्रीधर, मग म्हणे आसुर ठकविले मज देवाने. हळूच यज्ञासी ठाव मागितला, समस्ती भार वरी घातला, वैकुंठनाथही उभा ठाकला पाय दिदला मस्तकी. मात्र लोक पिडले ही सर्वी मज रगडिले, आता माझे काही नचले हरीने पाय ठेवला वरी. बरे जन्माचे सार्थक झाले परोपकारी शरीर वेचले, सकळ देव उभे टाकले यज्ञ केला ब्रह्मदेवे. तो म्हणला देवाने मला गोड बोलून ठकवलं, आधी यज्ञाला म्हणून जागा मागितली आणि आता म्हणे माझ्या डोक्यावर पार हरीच पाय देऊन उभा राहिलाय. मी एवढा प्रबळ, मी सगळ्यांना पिडलं, पण आता सगळ्या ब्रह्मांडाचं हे ओझं माझ्या डोक्यावर टाकून हा आता उभा राहिलाय, आता काही माझं चालत नाही. असू द्या, माझ्या जन्माचं सार्थक झालं आणि माझं शरीर मी परोपकारासाठी दिलेलं आहे. मग म्हणे देवा समजता हाच वर मज द्यावा आता, जोवर सृष्टीची स्थिरता चंद्र सूर्य जोवरी असती, तोवरी हेच चरण माझे मस्तकी असोत पूर्ण. सकळ सरिता देवगण ऐसेची बसा चिरकाळ, माझ्या शिरी हरिपद पूर्ण तेथे करावे गया वर्जन. त्याचे फेडले पितृऋण्य धन्य झाल्या संसारी, आणि दिंडीरवनात त्रिरूपे राहिला भगवंत. वेणुनादी समपद जोडित तैसाची तेथे असे पै, तेथे जे करती गया वर्जन त्याचे तृप्त होती पितृगण. ब्रह्महत्यादी पापे संपूर्ण नाशतील स्नान यात्रे. देव म्हणती सत्य सत्य आज आम्ही तुझ हे वर देत,
जैसी हे गया अद्भुत दिंडीरवनात दुसरी. ये गयेसी एक पद वेणुनादी समपद प्रसिद्ध तेथे जे करती गया श्राद्ध दो ठाई प्रसिद्ध फळ एक. भास्कर क्षेत्र प्रयाग पंढरी वाराणसी सांग वेणुनाद गया व्यंग समपद जोडले. मग तिने विचारत ना गया कुठशी, हे जी काशी गया प्रयाग जे काय ह्या चरणापाशी आलेलं आहे तर त्यातलं गया कुठशी आहे, तेव्हा ह्या गयेचं हे वर्णन केलं आहे. आणि जसं विष्णुपद प्रत्यक्ष गयेमध्ये आहे तसंच विष्णुपद या पंढरपूरला देखील गावाच्या बाहेर विष्णुपद आहे. मग त्यानं सांगितलं आता सगळे असेच बसा, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तो पण बसा माझ्या डोक्यावरती, तुम्हाला हालूच देत नाही. आणि देवाला सांगितलं तुझा पाय असाच ठेव माझ्या डोक्यावरती. आणि मग ते म्हटले ठीक आहे, तुझं शरीर असंच पवित्र होऊन जाईल आणि जे फळ तिकडच्या गयेमध्ये गयावर्जन केल्यावर मिळतंय तेच फळ तुम्हाला इथल्या गयेमध्ये देखील पूजन करून, म्हणजे तिथं पिंडदान करतात. बरं आम्ही मुख्य गयेला जाऊन केलंय पिंडदान पितरांचं, तर इतर ठिकाणी आपण पिंड नदीमध्ये सोडून देतो, पण गयावर्जन करताना ते पिंड आपण जे पितरांच्या नावाने पाडतो तर ते जे विष्णुपदाचं देऊळ आहे तिथे मूर्ती नाही तर विष्णूचं पाय आहे, पदाचं हे आहे चिन्ह आहे, त्याच्यावरती आपण ते पिंड सारे सोडतो. आणि मग ते वैकुंठाला गेले, त्यांना कायमची मुक्ती मिळाली, आता त्यांच्या नावानं काही करण्याची गरज नाही असं तेथील पंडे आपल्याला सांगतात. तर आम्ही पण प्रत्यक्ष गयेमध्ये जाऊन हे करून आलेलो आहे. मग ते आता तीन तीन क्षेत्र कशी इथं पंढरपुरात आलेली आहेत ते सांगितलेलं आहे. सुरापानी अभक्ष भक्षक महाचांडाळ हिसक तेथे स्नान करता देख उद्धरोनी जाती पै. अद्याप गयासुर अंग हलवित तेव्हाच पृथ्वीचा कंप होत. धन्य महाराज तो भक्त गयासूर उद्धार पै. ब्रह्मादिदेव आले त्याचे पुढे याचक झाले त्याने नाही कृपणपण केले देह दिला परोपकारा. अद्यापि तो गयासूर जेव्हा जेव्हा अंग हलवतो तेव्हा तेव्हा पृथ्वीला भूकंप होतो. आणि जेव्हा प्रत्यक्ष ब्रह्मा आला त्याच्या पुढं मागायला याचक म्हणून तेव्हा त्यानं असं कंजूसपणा केला नाही, तर स्वतःचा अंगच परोपकारासाठी देह आपला दिलेला आहे. अद्याप तो आहे जित उठावया आहे सामर्थ्य परीन उठे सत्यवंत परोपकारार्थ देह दिला. गयासुरे थोर केली कीर्ती तरी पुराणी महिमा वाखाणती त्याच्या देहावरी रमापती देवा समवेत उभासे. ऐसे जे उदार भक्त तेच झाले मुक्त कृपण तो निश्चित बुडून गेला नरकपुरी. कोरडी धावती भक्ती म्हणे आम्ही भक्त म्हणून विरविती गाजराची तुळा करी करती वाट पाहती विमानाची. पैसा असून पण जे चेंगटपणा करतात, नुसतं देवाचं नाव घ्यायचं तुला करायची तर कशाची गाजराची करायची, लोकांना गाजरं वाटायची ते, आणि विमानाची वाट पाहिजे की आम्हाला स्वर्गातनं विमान आलं पाहिजे. आडक्याप्रमाणे कारणे प्राण जात म्हणती आम्ही उदार भक्त ऐशा दांबिका भगवंत आहे बहुत दुरी पै. आडका म्हणजे पैसा, आडक्यासाठी जीव जातोय आणि म्हणे आम्ही उदार आहोत, अशा दांभिक भक्तांपासून भगवंत खूप लांब आहे. असो हे गयाख्यान त्रिकाळ करती पठन त्याचे मुक्त झाले पितृगण श्रवण मात्रे करोनिया. शिव म्हणे भवानी धन्य कथा हे त्रिभुवनी नारद सांगे शेषा लागुनी सूत सांगिती मुनिप्रती. ब्रह्मानंदे श्रीधर श्रोतया विनवी वारंवार हे गयासुराख्यान सुंदर परिसा साचार भावार्थे. इति श्री पद्मपुराणे पांडुरंग महात्मे गयाख्यान नाम वर्णन 63 अध्याय समाप्तः. श्री कृष्णार्पणमस्तु. सांब सदा शिवार्पणमस्तु. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय.